हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 29. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं ऋच्छति. यज्ञ आणि तप यांचा भोक्ता सप्तस्वर्ग, सप्तपाताळ इत्यादी सर्व लोकांचा महान ईश्वर, सर्व भूतमात्रांचा दयाघन असे मला जे जाणतात ते परमशांतीला प्राप्त होतात. आता येथे भगवंत श्री या 5व्या अध्यायाचा समारोप करत आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग वगैरे जी काही साधना उपासना योगी करतात ती भगवंत श्रींप्रत जाते. भगवंत श्री प्राप्त व्हावे यासाठीच योगी साधना करत असतात. नरदेहाचे अंतिम आणि एकमेव ध्येय म्हणजे योगेश्वरांची प्राप्ती होय. जीवमात्रातील अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन म्हणजे योग आणि योग प्राप्ती म्हणजे मुक्ती होय. यास्तव भगवंत श्री येथे सांगतात की यज्ञ, याग, जप, तप हे सर्व त्यांनाच जाऊन मिळते. तोच अंतिम थांबा आहे, तोच शेवटचा मुक्काम आहे. भगवंत श्रींचे योगधाम हा आपला शेवटचा मुक्काम आहे. त्या पलीकडे काहीही नाही. भगवंत श्री हे सप्तस्वर्ग, सप्तपाताळ इत्यादी सर्व लोकांचे सर्वेश्वर आहेत. देव दानव या दोन्हींमध्ये त्यांचाच वास आहे. विश्वातील सर्व प्राणी मात्रांचे दया घन आहेत. आश्रयस्थान विश्वेश्वर आहेत. विश्वातील सर्व प्राणी मात्रांचे ते दयाघन आश्रयस्थान विश्वेश्वर आहेत. भगवंत श्री ही सर्वोच्च परम आत्म ब्रह्म शक्ती आहे. या विश्वात जे काही होते ते त्यांच्यामधून, त्यांच्यामुळे होते आणि शेवटी त्यांच्यातच ते लय पावते. यामधील काही काळ ते विश्वात स्थित असते. हे असे जो जाणतो तो परम शांतीला प्राप्त होतो. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यासयोगो नाम 5म अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात कर्मसन्न्यास योग हा 5वा अध्याय संपन्न. अध्याय 5वा समाप्त. ओम तत्सत त्वम असि. हरि ओम.